जय महाराष्ट्र मित्रांनो, MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2024 या वर्षातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी काही जनरल नॉलेजचे म्हणजेच सामान्य ज्ञानावरील क्वेश्चन्स बघणार आहोत, जे की तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपलं MPSC ऑफिसर हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षांसंबंधी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती डेली येत राहतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। पहिला क्वेश्चन, लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? ऑप्शन ए 366, ऑप्शन बी 365, ऑप्शन सी 360 आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच 366 दिवस। यामध्ये आपण आन्सरसोबत त्याचं स्पष्टीकरणसुद्धा बघणार आहोत। तर याचं स्पष्टीकरण आहे, पृथ्वीला सूर्याभोवती पूर्ण करायला 365 दिवस लागतात। त्यालाच आपण एक वर्ष असेही म्हणतो। पण खरं तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तासांचा काळ लागतो। हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 4 वर्षांनी कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो। त्यामुळेच या वर्षाला लीप इयर असे म्हणतात। तर तुम्हाला समजलं असेल की लीप इयर कशामुळे येते। क्वेश्चन दुसरा, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ऑप्शन ए आशिया, ऑप्शन बी युरोप, ऑप्शन सी आफ्रिका आणि ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच आशिया खंड। आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड असून आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ 4,54,78,000 चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत आणि या खंडामध्येच आपला भारत देश आहे। असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? ऑप्शन ए बेडूक, ऑप्शन बी सरडा, ऑप्शन सी साप आणि ऑप्शन डी पाल। तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी म्हणजेच सरडा। चौथा क्वेश्चन, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? ऑप्शन ए तमिळनाडू, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी केरळ आणि ऑप्शन डी कर्नाटक। तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी कर्नाटक। पूर्ण भारतातील जवळजवळ 22% हत्ती हे एकट्या कर्नाटक राज्यामध्ये आढळून येतात। निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? ऑप्शन ए 32 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन बी 37 डिग्री सेल्सिअस, ऑप्शन सी 34 डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन डी 39 डिग्री सेल्सिअस। तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी 37 डिग्री सेल्सिअस। सहावा क्वेश्चन, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजेच मलेरिया होतो? ऑप्शन ए एनफिलीज, ऑप्शन बी प्लाझ्मोडियम, ऑप्शन सी हायझोबियम आणि ऑप्शन डी
यापैकी काहीही नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम या जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप होतो. 7वा क्वेश्चन, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? ऑप्शन ए हाड, ऑप्शन बी डोळा, ऑप्शन सी मज्जासंस्था आणि ऑप्शन डी मान. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी मज्जासंस्था. पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूंच्या पेशींचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू कमकुवत होतात. क्वेश्चन 8वा, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? ऑप्शन ए बदाम, ऑप्शन बी शेंगदाणे, ऑप्शन सी करडई आणि ऑप्शन डी तीळ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी करडई. करडई, ज्याला इंग्लिशमध्ये सॅफफ्लॉवर म्हटले जाते, या वनस्पतीचे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस अत्यंत उपयुक्त ठरते. क्वेश्चन 9वा, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? ऑप्शन ए शिसे, ऑप्शन बी लोह, ऑप्शन सी प्लॅटिनम आणि ऑप्शन डी पोलाद. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी पोलाद. पोलाद या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येत असतो. क्वेश्चन 10वा, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? ऑप्शन ए 3%, ऑप्शन बी 0.04%, ऑप्शन सी 4% आणि ऑप्शन डी 0.30%. तर याचं उत्तर आहे 0.04%. वातावरणात 0.04% एवढे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.